2017ला अविभक्त शिवसेना होती, एक होती शिवसेना, शिंदे शिवसेनेत होते. त्यावेळी भाजपने उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं, दोघं स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 2 जागांनी का होईना पण भाजपचा पराभव केलेला आहे. 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. शेवटी 2022ला देवेंद्र फडणवीस सरकारला किंवा शिंदे सरकारला, त्यावेळेला शिंदे होते मुख्यमंत्री, महापालिका बरखास्त करावी लागली. सगळे नगरसेवक हे माजी नगरसेवक झाले आणि महापालिकेचा पूर्ण कंट्रोल हा राज्य सरकारच्या हातात 2022ला आला. तोपर्यंत आलेला नव्हता, हे लक्षात घ्या. त्यामुळे ठाकरे बंधूंचं आव्हान हे हलकं फुलकं नाही, ते गंभीरपणे घ्यायला पाहिजे, हे भाजपला जाणवलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाकरे बंधू कुठच्या मतांवर अवलंबून आहे. मुंबईमध्ये किती मराठी माणसं आहेत ही नेहमी चर्चा होती. मुंबईमध्ये मराठी माणसं 28% आहेत, 30% आहेत, 34% आहेत, 36% आहेत, वेगवेगळे आकडे दिले जातात. 2011च्या सेन्सस नुसार मुंबईमध्ये मराठी माणसं 44% होती 2011ला. त्यानंतर 14 वर्ष गेलेली आहेत, मराठी माणसांची संख्या कमी झाली आणि अमराठी माणसांची संख्या वाढलेली आहे. ही किती कमी झाली असेल याचा काही आकडा उपलब्ध नाही, अधिकृत आकडा उपलब्ध नाही. पण आपण जसं धरूया की 44% जी मराठी माणसं होती ती आता 35-36% आलेली आहे. 35-36% मराठी माणसं मुंबईमध्ये आहेत. अधिक 11-12% मुसलमान मतदार आहे, ज्याने विधानसभेला उद्धव ठाकरेंना मतं दिली होती. काँग्रेसमुळे हे मतं मिळाली असं मी मानत नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना ती मतं दिली होती. आणि याशिवाय 10% दलित मतदार आहेत. या दलित मतदारांपैकी एक मोठा भाग हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला मतदान करतो, हे विसरू नका. त्यामुळे भाजप हे जर म्हणत असेल आज की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पराभूत करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. भाजपच्या इंटरनल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज फिरतोय की बेसावध होऊ नका. प्रत्येक मतदारसंघात खोलवर जाऊन लक्ष घाला, कार्यकर्त्यांनो जागे राहा, असा मेसेज भाजपच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरतोय. याचं हे कारण आहे.